बोराडी येथे भरलेल्या भोंगऱ्या बाजार उत्सवात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गुरुवारी दुपारी सुमारे 3:30 वाजेच्या सुमारास देवमोगरा कॉलनी परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करून तिच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे वरझडी गावातील 15 ते 16 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आपला मुलगा नातेवाईकांसह बाजारात खरेदीसाठी आली होती। त्यावेळी काही तरुण येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची नावं घेऊन छेडछाड करत असल्याचं दिसून आलंय। महिलेच्या मुलाने संबंधित तरुणांना याबाबत जाब विचारताच रागाच्या भरात त्या टोळक्याने त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला। मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या महिलेवरही आरोपींनी शिवीगाळ व धक्काबुक्की केली। यावेळी मुख्य आरोपी संजय रवीन भिल याने महिलेचा हात पकडून ओढत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। झटापटी दरम्यान इतर आरोपींनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ अभय पावरा, विजय पावरा व विक्की शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतलंय। चौकशीत राजेश रमेश भिल, राहुल जामसिंग भिल, संजय रवीन भिल यांच्यासह संजू भिल, ईश्वर भिल, दिनेश भिल, चेतन भिल, कृष्णा भिल, सागर भिल, राजू भिल, सुभाष भिल, गणेश भिल, कार्तिक भिल, आप्पा भिल आणि रणसिंग भिल सर्व राहणार वरझडी तालुका शिरपूर यांची नावं समोर आली आहेत। दरम्यान बोराडी परिसरात गेल्या 1.5 महिन्यात महिलांच्या छेडछाडीची ही तिसरी मोठी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आठवडे बाजार, बोराडी यात्रा आणि आता भोंगऱ्या बाजारातील प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। ग्रामस्थांनी बोराडी येथे कायमस्वरूपी पोलीस उपचौकी सुरू करण्याची मागणी केली आहे। या घटनेचा पुढील तपास शिरपूर तालुका पोलिसांकडून सुरू आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।